अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असलेल्या मयुरेश्वराच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या संकष्टी चतुर्थी आहे. या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने या मयुरेश्वराच्या मंदिरामध्ये अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी मयुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर मोठी रांग या ठिकाणी भाविकांनी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण काही भाविकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? बर, काय आज संकष्टी चतुर्थी, काय नेमकं देवाला मागणार आहे? काय मनातल्या सर्व इच्छा पूर्ण. बर, किती वर्षापासून येत आहे तुम्ही? माझे पहिलेच वर्ष. बर, जोडीने आलाय? तुम्ही कुठून आलाय? बर, काय आज संकष्टी चतुर्थी, नेमकं काय चतुर्थी आहे म्हणून दर्शनाला. बर, तुमच्या इथं आता मयुरेश्वराला काय नेमकं मागणं आहे तुमचं? काही नाही, आम्ही असंच काय करतो. बर बर, मुलांचे इंजिनिअरिंग आहे पूर्ण. दरवर्षी येता? मुलांचे इंजिनिअरिंग पूर्ण व्हावं, बर, बाप्पाचा आशीर्वाद असावा. गेले 15-20 वर्ष आम्ही येतो. तुम्ही कुठून आलाय? नगर जिल्ह्यात नाव आम्ही. बर, आम्ही गणपतीला फार मानतो. आता गणपतीला पहिला गणपती आहे आंबेगावचा. आम्ही नेहमी येतो दरवर्षी. बर, कितवं वर्ष आहे हे? दरवर्षी येतो, म्हणजे आता 20 वर्ष झाला आम्ही कंटिन्यू. बर, आता तुम्ही या ठिकाणी येता, दरवर्षी येता, काय नेमकं बाप्पाकडे काय मागणं असतं? बाप्पा तुमचं मागणं पूर्ण करतात? त्यांना काय सांगावं लागत नाही, ते त्यांना सर्व काय आतुरतेत असतं. काय भक्त इच्छा असेल ते पूर्ण करतात. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज संकष्टी चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने राज्यभरातून भाविक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या मनोकामना ज्या आहेत या मयुरेश्वराच्या चरणी त्या सांगत असतात आणि मयुरेश्वराच्या चरणी आल्यानंतर आपल्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात असं भाविक जे आहेत ते सांगितलं जात आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.